सध्या हिवाळा सुरू आहे आणि यामुळे आरोग्याच्या दृष्टीने शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या सुकामेव्याला मागणी वाढली आहे। त्यामुळे विविध प्रकारच्या सुकामेव्याच्या दरात ही 15 ते 20% वाढ झाली आहे। यामुळे सध्या सुकामेव्याचा बाजार तेजीत असलेला पाहायला मिळतोय। तर याविषयीची अधिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। जर प्रकारचा सीझन पण चालू आहे, थंडीमुळे बदाम ड्रायफ्रूटची रेट भरपूर मागणी आहे, त्यामुळे रेट पण थोडे वाढलेले आहे। आणि ही एक महिनाभर तर हे रेट आता सर्व असं राहणार आहेत, तुम्ही जानेवारीपर्यंत रेट असतील सर्व असते। मग प्रमुख म्हणजे बदामाचे रेट भरपूर वाढलेले आहे, अंजीर रेट वाढलेले आहे, काजूचे दर वधारलेले आहे। काजूच्या दिवाळीत 1100 रुपये होता, ते आता कमी झाले, आता 850-900 रुपये काजूचे रेट झालेले वाढलेले आहे। अफगाणचे जे आयटम इम्पोर्ट होतात त्याच्यावरून भरपूर वाढलेले आहे रेट। त्याच्यामुळं आणि इराणच्या वॉरमुळे पण रेट भरपूर वाढलेले आहे। आता बदामचा रेट साधारण होलसेल मध्ये 850 रुपये रेट चालू आहे, काजू 850 रुपये रेट चालू आहे, काळा मनुका 250 ते 450-500 रुपये रेट चालू आहे, अंजीर 900, 1000, 1200 जशी क्वालिटी तशी रेट आहे। मागच्या मध्ये असा अंजीरचा रेट होता 850 रुपये, आता 900 रुपये झालेला आहे। बदाम होते 600-750 रुपये, बदाम आता 800 रुपये झालेला आहे। काळे मनुके पण 220-240 रुपये होतात, तर थोडंफार ते पण रेट वाढलेले आहे। मागणी भरपूर आहे, कारण थंडीमुळे ड्रायफ्रूटला मागणी असते, कारण लोक लाडू वगैरे बनवतात, डिंक लाडू वगैरे, तर मागणी भरपूर आहे। म्हणजे दर वाढल्यामुळे म्हणजे ग्राहकमध्ये काय फरक नाही, हे कायम राहतील। म्हणजे बदाम अजून थोडाफार अजून वाढू शकतो, बदामाचे भरपूर वाढलेले आहे। ग्राहकांना काही प्रमाणात सुकामेवा हा महाग खरेदी करावा लागत आहे। सुकामेव्याच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्याने याची झळ बसत आहे, परंतु यंदा थंडी जास्त असल्याने नागरिक सुकामेवा खरेदीकडे भर देताना पाहायला मिळतात। तर बाजारात बदाम, खोबरे, अंजीर, अक्रोड, मनुका, पिस्ता यासाठी मागणी वाढली असून याचे दर देखील जास्त असलेले पाहायला मिळतात। तर हे दर संपेपर्यंत कायम राहणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिलेली पाहायला मिळते। प्राची केदारी, लोकल 18, पुणे।